हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. म्हणजे बिग बॉस मराठी फॉलो करताय तर तुम्हाला माहितीच असेल, कालच्या शुक्रवारच्या भागात खूपच इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या आहेत. बिग बॉसने दिलेल्या टास्कनुसार ठरवून दिलेल्या टीमच्या प्रमाणे टॉप 2 आणि फ्लॉप 2 हे सदस्य शोधायचे होते. यामध्ये पहिल्या टीममध्ये विशाल आणि अनुश्री हे टॉप सदस्य बनले, तर राखी आणि दीपाली हे फ्लॉप सदस्य बनले. दुसऱ्या टीममधून रुचिता आणि प्राजक्ता टॉप सदस्य बनले आणि तन्वी आणि सागर हे फ्लॉप सदस्य ठरले. पण यातच बिग बॉसने एक ट्विस्ट आणला. या 4 टॉप सदस्यांपैकी दोघांना पॉवर की देण्यात आली, तर फ्लॉप 4 सदस्यांपैकी दोघांना कॅप्टन्सीसाठी उमेदवारी देण्यात आली. पण यातच प्रभू एक गेम खेळतो. तो प्राजक्ताला मिळालेली पॉवर की लपवून ठेवतो आणि हे घरातल्या कुणालाही समजत नाही. त्यामुळे यापुढे नेमकं घरामध्ये काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तसंच आज भाऊचा धक्का. आज रितेश भाऊ अनेकांची शाळा घेताना बघायला मिळतील. याच भागाचा एक प्रोमो सुद्धा समोर आलाय, ज्यामध्ये सचिनला रितेश राखीच्या अंगावर पाणी टाकल्यामुळे भडकताना दिसतायत. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यात भडका उडणार आहे हे मात्र नक्की. दुसरीकडे सध्या एक प्रोमो खूपच व्हायरल होतोय, ज्यामुळे घरात नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचं दिसतंय. बिग बॉस मराठी 6चा नवीन प्रोमो रिलीज झालाय, ज्यात बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राचं तुफान येणार असल्याचं सांगण्यातही आलेलं आहे. खरं तर हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनी नवीन वाईल्ड कार्ड एंट्री आणि तो सदस्य नेमका कोण असू शकतो याचाही अंदाज बांधलाय. अनेकांनी अभिजित बिचुकलेचं नाव घेतलंय, तर काहींनी शिव ठाकरे आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचंही नाव घेतलंय. तुम्हाला नेमकं काय वाटतं? बिग बॉसच्या घरात येणारं महाराष्ट्रातलं तुफान नेमकं कोण असेल? तुमची मतं पुढारी न्यूज या आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नक्की कळवा आणि बिग बॉस मराठीच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा पुढारी न्यूज.